नमस्कार महाराज. उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये 60-70 ते 80 दिवसात निघणारं पीक कुठलं लावायचं. तर आज आम्ही हा आपला घरचाच प्लॉट आहे, घरचे शेतकरी आहेत, यांनी इथे देवडांगरचा प्लॉट लावलेला आहे पंपकिनचा. तर हा जो प्लॉटच्या बद्दल मला एक सांगायचं आहे की हे जे पीक आहे याला एकदम कमी खर्च लागतो, कमी म्हणजे नाहीच्या बरोबर. आता याला फक्त आम्ही एक स्प्रे घेतलेला आहे का, तर ह्या पानांवरती हे असे आता त्याचं मेलेलं आहे, पण हे अशा अळी असते ना आपली पानं खाणारी, त्याने असं खाल्लं होतं, त्यासाठी एक स्प्रे घेतला आहे. त्याच्या व्यतिरिक्त याला कुठलाही स्प्रेची गरज नाही. का गरज नाही, तर हे जे झाड आहे मित्रांनो, हे जे पंपकिनचं पौधा आहे, तर याला काटे असतात, एकदम बारीक 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 खूप मोठ्या प्रमाणात काटे असतात. तुम्ही जर असं अंगाला चोपडून घेतलं याला तर तुम्हाला खास सुटेल, कारण काटे मध्ये घसतात. तसंच त्यामुळे काय होतं, कुठलंही सकिंग पेस्ट त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, अन्न घेऊ शकत नाही. त्यामुळे इथे सकिंग पेस्ट म्हणजे मव्वा, तुरतुडा, पांढरी माशी याचा अटॅक कमी येतो. आणि हे एकदम खूप डेव्हलप होणारं पीक आहे. हे अंकुरची पेपो म्हणून 116 नंबरची व्हरायटी आहे. कंपनी क्लेम करते 70 दिवसात प्लॉट हार्वेस्ट होईल, पण आपण 80 ते 90 दिवस पकडू. तर आता हा प्लॉट बघा, याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. बघा हे निघत आहे तिथे, हे बघा आता किती फुलं निघत आहेत. हे बघा ही फ्लावरिंग निघते. घ्या जवळ, घ्या, येऊ द्या जवळ डायरेक्ट. हे बघा हे फ्लावरिंग 1 2 3 4 हे असे हे फ्लावरिंग आहेत. याच्यामध्ये नर मादी असा प्रकार येतो. तर हा सगळा प्लॉट, याला कुठल्याही प्रकारचं आम्ही मटेरियल कुठलंच देणार नाही आहोत. फार गरज पडली तर शेवटी आम्हाला फळ वाढवायचं राहिलं तर 13-0-45 किंवा 00-50 सोबत आम्ही जाऊ. एखाद दिवस बोरान कॅल्शियम दिला तर दिला, नाही तर याला कशाचीच गरज पडत नाही. पूर्ण वावर झाकलं जातं, पूर्ण वावर A to Z. म्हणजे तुम्हाला आज ही परिस्थिती दिसली, अजून 15 ते 20 दिवसात येऊ. आपण हा प्लॉट किती दिवसाचा झाला आहे? 15 मार्चला लावलेला आहे महाराज. म्हणजे आजची 20-22 तारीख पकडून घ्या. हे 20 आणि ते 15 म्हणजे जवळपास हा झाला आहे 25-30 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आणि ह्या प्लॉटमध्ये ही सगळी ग्रोथ अशा प्रकारे आहे. तुम्ही याचं उत्पन्न जे आहे, आता हे सगळं भावावर डिपेंड राहतं की याला भाव किती राहील. राहिला तर खूप राहतो, पण नुकसान जास्त होत नाही, कारण की प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पन्न खर्च जो आहे तो खूप कमी राहतो. हे बरेच शेतकरी मोसंबीमध्ये किंवा इतर पिकामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथे बघा हे जुनेच बेड वापरले आहेत. इथे पहिले हे लावलेलं होतं, डांगर लावलेलं होतं, खरबूज लावलेलं होतं. हे पूर्णपणे याचा आता हे सुकत आहे मित्रांनो. तर आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.